नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीच्या मराठीच्या पुस्तकातील पान नंबर 43 वरील आपली समस्या आपले उपाय भाग 2 हा संवाद वाचणार आहोत आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत। संवाद म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्तींमधले बोलणे। बच्चों, संवाद यानी दो या दो से ज़्यादा व्यक्तियों के बीच में हुई बातचीत। चला मुलांनो, आता आपण आपली समस्या आपले उपाय भाग 2 हा संवाद वाचूया। आई, अरे जॉर्डन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग। जॉर्डन, आई, काय करू मी या जुन्या कपड्यांचं। आई, मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत, त्यांचा पुरेपूर वापर करावा। जॉर्डन, अगं हो, पण आता काय करू ते सांग ना। आई, यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते बाजूला कर, जे तुझ्या अंगाला येत नाहीत, जे फाटले आहेत ते वेगळे वेगळे कर। जॉर्डन, आई, आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का। आई, हो नक्कीच, त्यासाठी आपल्यात फक्त कलात्मकता पाहिजे। जॉर्डन, आई, काय काय बनवता येईल ग या कपड्यांचं। आई, तुला सुट्टी आहे ना आज, चल आपण दोघं मिळून बनवूया। कंसात आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते। जॉर्डन, आई, किती छान झाल्यात ग या वस्तू, खूपच छान दिसत आहेत। खरंच आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो, यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल। मुलांनो, या संवादाचं नाव आहे आपली समस्या आपले उपाय। म्हणजेच समस्या आपली आहे तर त्यावर उपायही आपलेच असले पाहिजेत। हा संवाद आई आणि जॉर्डन या दोघांमधला आहे। आई आणि जॉर्डनचा हा संवाद जुन्या कपड्यांसंदर्भात झालेला आहे। आपल्या घरात जुन्या कपड्यांचा ढीग तयार होतो, त्यातले काही फाटलेले असतात तर काही छोटे होतात। मग अशा कपड्यांचं आपण काय करतो, तर अशा कपड्यांचं आपण घरात येणाऱ्या कामवालीच्या मुलांना देतो, किंवा ते कपडे आपण अनाथ आश्रमात देतो, किंवा आपल्या आजूबाजूच्या गरीब मुलांना देऊन टाकतो। तसेच आणखीन घरात असणारे जे जुने कपडे असतील त्यापासून आपण पर्स, तोरण, सतरंजी, पायपुसणी, उशांचे कवर असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बनवू शकतो। पण इथे आई जॉर्डनला समजावते की आपण आवश्यक तेवढेच कपडे घेतले पाहिजेत आणि त्यांचा पुरेपूर वापर केला पाहिजे। आवश्यक तेवढे कपडे घेतल्याने काय होईल की आपल्याला व्यवस्थितपणे आणि अगदी मनाप्रमाणे ते वापरता येतील, ठेवायला घरामध्ये जागा पुरेशी होते, धुण्याचा आणि इस्त्रीचा खर्च आपला जास्त वाढणार नाही, आपली पैशांची बचत होईल आणि वेळेचा सदुपयोगही होईल। म्हणजे आपण जे शॉपिंग करायला जाताना दुकानात आपल्याला बराच वेळ लागतो, तो वेळही आपल्याला वाचवता येईल। म्हणून आपण आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केले पाहिजेत। बच्चों, हमें जितनी आवश्यकता है उतने ही कपड़े खरीदने चाहिए कि जिससे कि हमें घर में वो कपड़े रहने के लिए जगह काफ़ी मिल जाती है, कपड़ा धोने का और इस्त्री का खर्चा नहीं बढ़ता है, पैसे की बचत हो जाती है, और जो समय हम दुकानों में जाके शॉपिंग करने में गंवाते हैं वो समय भी हमारा बच जाएगा। इसीलिए हमें जितने ज़रूरी है उतने ही कपड़े खरीदने चाहिए। कपड्यांप्रमाणेच वयांचा अतिरेक पाणी कमीत कमी वापरूनही आपण टाळू शकतो। बाहेरच्या खाण्यावरही मर्यादा आणल्या तर आपण पैशांची बचत करू शकतो आणि शिवाय आपले आरोग्यही चांगले ठेवू शकतो। बच्चों, कपड़ों की तरह हम कापियों के बारे में भी बचत कर सकते हैं। अगर कुछ बच्चों को कापियों के पन्ने फाड़ने की आदत रहती है, कुछ बच्चे कापी पे रफ़ काम करते हैं और जिसकी वजह से उन्हें ढेर सारी कापियाँ लगती रहती हैं, तो ये हमारे हाथ में है कि हम कम से कम पान में लिखकर हम कापियाँ
यूज़ कर सकते हैं। उसी प्रकार बाहर का खाना भी हम कम खाएं तो हमारे पैसे की भी बचत हो सकती है और हमारा शरीर भी निरोगी रह सकता है। मुलांनो, आता आपण या संवादावरील प्रश्नोत्तरे वाचूया। प्रश्न पहिला, जुन्या कपड्यांचे काय बनवता येईल? उत्तर, जुन्या कपड्यांपासून पर्स, तोरण, पायपुसणी, सतरंजी, गोधडी, उशांचे कवर हे कपडे बनवता येतील। प्रश्न 2, आवश्यक तेवढे कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील? उत्तर, आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे अनावश्यक कपड्यांची गर्दी होणार नाही, पैशांची बचत होईल, जागेची तसेच वेळेचीही बचत होईल। प्रश्न 3, हा संवाद कोणाकोणात झाला आहे? उत्तर, हा संवाद आई आणि जॉर्डनमध्ये झाला आहे। प्रश्न 4, लहान झालेले पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता? उत्तर, लहान झालेले कपडे काम करणाऱ्या मावशीच्या मुलांना आई देते, तर कधीकधी ते कपडे अनाथ आश्रमात देऊन येते।